ही 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक ही पक्षावर नाही तर विचारावर लढली होती आणि विचारावर लढत असताना ह्या मिरज तालुक्यात वसंतदादांच्या काळापासून जे पुरोगामी विचाराची जनता आहे त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते। कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा हा विचार न करता आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला आज सभापती निवडत असताना विचित्र वाटत असेल की काँग्रेस पण ह्यात आहेत, राष्ट्रवादी घड्याळ पण आहे, राष्ट्रवादी तुतारी पण आहे, ह्याच बरोबरीनं शिवसेना धनुष्यबाण पण आहे। हे विचाराची एकी होती, निवडणुकीपूर्वी होती, ती तशीच पुढे राहिलेली आहे। आणि या ठिकाणी आमचे नेते घोरपडे सरकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पहिला सभापती करायचा मान हा एक तरुण 21 वर्षाची MBA शिकत असलेल्या मुलीला मान दिला आहे। आणि मनोज बाबांच्या विचाराचीच ती उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्यांना त्या उमेदवाराला पूर्ण साथ दिली। आमचे नेते जयंत पाटील साहेब, विश्वित कदम यांच्याशी काल रात्री चर्चा करून ही एकत्रित आम्ही मोड बांधलेली आहे। अर्थात भाजपने खूप प्रयत्न केले ही निवड होऊ नये यासाठी आणि त्यातनं आज निवड झाली आणि दोन्ही सभापती उपसभापती हे या ठिकाणी निवडून आले, ह्याबद्दल आम्हाला चांगलं समाधान आहे। आणि सर्व सदस्यांचे या परिस्थितीत मोठे आमिष, धमक्या, वेगवेगळ्या त्रास सहन करून सुद्धा या ठिकाणी येऊन आपल्याच विचाराच्या लोकांना सभापती उपसभापती निवड केली, ह्याबद्दल मी सगळ्या सदस्यांचा आभारी आहे। शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन। आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचा त्याचबरोबर विजयनगर, बेडग, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचा मी आभार मानते आणि इथून पुढे सर्व कामं ही विकासासाठीच असतील। निश्चितच या संधीचं सोनं करेन। जनतेने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। पण लोक म्हणजे महिलांना जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल। त्याचबरोबर गावात छोटे रस्ते असू देत, पाणी असू देत, त्या सगळ्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल। ग्रामीण भागात शिक्षणाची काही दुरावस्था हो, शिक्षण महत्वाचं आहे, त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल। तिथे जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, काय कोणत्या गोष्टीच्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच। फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाहीये। आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।